आचार्यजी लोक तुमचा विरोध करतात. सगळेच करतात. सगळेच करतात. तर मग हे इथे जे लोक आहेत ते कोण आहेत? या गोष्टींना कशासाठी कारण बनवत आहात की सगळे विरोध करतायत? जेव्हा कोणी बोलतो की तू आचार्यजींचा ऐकतोस तेव्हा त्याच्या मनात काहीच असतंच, पण तरी इथे आहे कारण आतून ओढ आहे. पण तरीही वाटतं की मी आचार्यजींचं ऐकत असताना लोक विरोध करतायत. लोक नाही करत विरोध बेटा. तुमच्या आजूबाजूचे जे काही लोक आहेत ना ते विरोध करत आहेत. तर प्रश्न तुमच्यावर आहे की तुम्ही स्वतःला अशा लोकांमध्ये का ठेवलं जे सत्याचा विरोध करतात? जर खरंच सगळेजण माझा विरोध करत असते तर तुमच्या हातात हे जे पुस्तक आहे हे वाचणारे कोण आहेत मग? हे पुस्तक तर देशात नंबर 1 वर चालतंय सध्या. जर सगळे माझा विरोध करणारे असते तर वाचणारे कोण आहेत? म्हणून तुम्ही जे सांगता की आचार्यजी सगळे तुमचा विरोध करतात हे खरं नाहीये. फक्त ते 20 जण आहेत ज्यांच्याशी तुमचे स्वार्थ जोडलेले आहेत. आता प्रश्न हा आहे की तुम्ही अशा लोकांमध्ये का आहात जे सत्याचा विरोध करतात? कारण खूप मोठी संख्या आहे त्यांची जे माझ्यासोबत आहेत, पण तुम्ही त्यांच्यासोबत आहात जे माझ्यासोबत नाही आहेत. मग तुम्ही त्यांच्यासोबत का आहात जे माझ्यासोबत नाही आहेत? प्रश्न तुमच्यावर आहे. मी स्वार्थ पकडून ठेवला आहे. मग नाही तर काय? आणि काय? जर खरंच सगळेजण माझा विरोध करत असते तर हे इथे दिसतायत ते सर्व कोण आहेत मग? हे पण विरोध करणारे होते का? आचार्यजी हा स्वार्थ कसा दूर करू? परत परत येतो मनात हा. जो सत्यासोबत नाही, मी त्याच्यासोबत नाही.